गुड मॉर्निंग स्टूडेंट। लास्ट के वीडियो में हम लोगों ने पत्र लेखन देखा। अभी हम लोग को निबंध लेखन इस टॉपिक पे ज़रा क्या क्या है निबंध लेखन और हम लोग कैसे लिखेंगे और स्टैंडर्ड 9th में निबंध लेखन कितने टाइप के हैं और उसमें हम लोग को क्या लिखना है ये बात देखेंगे। बघूया, कृतीपत्रिकेतील लेखन हा प्रकारामध्ये निबंध लेखन हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे। आता तुम्ही निवडलेल्या लेखनाचा विषय कसा मांडता, त्यात कसे लिहिता हे केवळ पाहिले जाते। केवळ कवितेच्या ओळी, वचने, अलंकारिक भाषा वापरून लेखनाचे सौंदर्य वाढवता येते असं नाही, तर सोपी, साधी, सरळ, सहज भाषा वापरूनही आपण निबंध लेखन करू शकतो। मतलब निबंध लेखन करने के लिए बहुत सारी चीज़ें ज़रूरत है, लेकिन शुद्ध लेखन और हम लोग को जैसी सोपी म्हणजे काय तर मराठी शुद्ध पाहिजे। हां, शुद्ध मराठीमध्ये तुम्ही निबंध लिहिला पाहिजे। मग सुरुवातीला अलंकारिक भाषा, अलंकारिक मतलब अलंकार मतलब क्या मैंने आपको बताया ही है। अलंकार जिससे भाषा की शोभा बढ़ती है, भाषेचे सौंदर्य वाढते। जैसे अलंकार पहनने से, गहने पहनने से स्त्री का सौंदर्य खुलता है, वैसे ही भाषेचे सौंदर्य खुलण्यासाठी अलंकारचा वापर केला जातो। ये अलंकार क्या है? अलंकार मतलब भाषा मराठी भाषेचे काय म्हणूया आपण अलंकार किंवा गहने, दागिने। तर सोपी आणि सरळ सहज भाषा वापरूनही आपण अतिशय सुंदर लेखन करू शकतो। निबंध लेखन में हम लोग को आता है, लेकिन भाषा साधी आणि सरळ पाहिजे। अर्थपूर्ण शब्दरचना, प्रवाही भाषा लेखनाला साथ चढवते, त्यातून आपल्या भाषेचा दर्जा समजतो। विरामचिन्हाचा वापर, शुद्ध लेखन ही लेखनाची अविभाज्य अंग आहेत। आता विरामचिन्ह ये आपको मालूम ही है, काना, मात्रा, वेलांटी, क्वेश्चन मार्क, संयोग चिन्ह, प्रश्न चिन्ह, उद्गार चिन्ह, ये जो विराम चिन्ह है इससे हम लोग को भाषा और भी सुंदर तरीके से हम लोग लिख सकते हैं। और कहाँ पॉज लेना है, कहाँ स्टॉप होना है, वो हम लोग को पता चलता है। तर ते सगळं वापर करून निबंध लिहावा। सुंदर हस्ताक्षर, शुद्ध लेखन आणि नीटनेटकेपणा, परिच्छेद रचना याकडे लक्ष द्यावे। आता सुंदर हस्ताक्षर, अपना हैंडराइटिंग भी बहुत सुंदर, मतलब काही काहींचं नसतं सुंदर, पण नीटनेटकेपणा, खाड़ाखोड़ मतलब ज़्यादा जगह पे इरेज करना वो नहीं रहता है। शुद्ध लेखन आणि नीटनेटकेपणा असला तर तो निबंध खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो। निबंध लेखन करताना घ्यावयाची काळजी। देखो, शुरू में हम लोगों ने देखा है कि हस्ताक्षर, शुद्ध लेखन, नीटनेटकेपणा, परिच्छेद रचना, शुद्ध लेखन, विराम चिन्हाचा वापर, ये सब हम लोग को कंपोजिशन लिखते टाइम बहुत ध्यान में रखने वाली चीज़ें हैं। आता लेखन करताना पुन्हा तेच त्यांनी मुद्दा दिलेला आहे की तुम्हाला कुठल्या विषयावर, शुरू में हम लोग क्या करेंगे, अगर क्वेश्चन पूछा है तो उनमें से हम लोग डिसाइड करेंगे कि मुझे कौन सा टॉपिक पे निबंध लिखना है। विषयाची निवड करताना तुम्हाला खरंच कोणत्या विषयाची योग्य माहिती हा विचार करा, मगच विषय निवडा। मुझे कौन से टॉपिक पे कंपोजिशन लिखने अच्छा, मतलब अच्छे से मैं लिख पाऊँगा, ये सोचना है। तुम लोग को वो टॉपिक मालूम है तो वो सोचो और वही डिसाइड करना है। त्या विषयावर आधारित काही महत्त्वाच्या ओळी तुमच्याजवळ आहेत का ते पहा। उसके बारे में अपने पास सुवचने या पोएम रिलेटेड टू कंपो, जो शुरू में हम लोग 1-2 लाइन लिखते हैं।
सुभाषित, सुवचन, मतलब स्लोगन अगर हमारे पास है तो ही हम लोग वो टॉपिक डिसाईड कर सकते हैं. शुद्ध लेखनाकडे लक्ष द्या, मतलब रायटिंग तुमचं खूप छान असलं पाहिजे. हे 4 पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहेत. निबंध लेखनाचा मध्यभाग मतलब निबंध का सेकंड पॅरेग्राफ. लेखनाच्या मध्यभागात विषयाचा मूळ विचार स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. उगाचच अनावश्यक बाबी लिहित बसणे गरजेचे नाही. मतलब क्या, जिस बारे में हम लोग को लिखना है, समजा आता एखाद्या फलक किंवा बोर्ड, त्याचे आत्मवृत्त सांगितलं, आत्मकथन, तो उस बोर्ड के बारे में हम लोग को लिखना है. कुछ भी ऐसा इधर बाहर की चीज़ें लेके अनावश्यक बाबी म्हणजे काय, काहीतरी उगीचच खरवडत बसत राहायचं नाही. आणि त्यासाठी 2 परिच्छेद, टू पैराग्राफ, 2 पैराग्राफ, पैरा कितने चाहिए अपने को, 2 पैरा. तर निबंधासाठी आपल्याला 2 पॅरेग्राफ अतिशय असणे गरजेचे आहे. लेखनाचा शेवट सुरुवात जितकी महत्त्वाची, आकर्षक आणि तितका शेवटही परिणामकारक असावा. जैसे शुरू में हम लोग स्लोगन और सुवचन या कुछ पोएम की 2 लाइनें लिख के हम लोग निबंध की शुरुआत करते हैं, वैसे एंड मतलब उसका निबंध आपण चांगल्या आणि अतिशय परिणामकारक शब्दामध्ये तिचा शेवट, निबंधाचा शेवट करायचा. आपण संपूर्ण लेखनात मांडलेले विचार, आपले म्हणणे वाचकाला विचार करायला लावणारे असावेत. मतलब ये लड़के ने बहुत कुछ अच्छा लिखा है. मतलब शुरू और एंड, स्टार्टिंग और एंड, ये जो दोनों अगर हम लोग अच्छे से लिखते हैं तो निबंध में हम लोग को आउट ऑफ मार्क्स मिल सकते हैं, मतलब एग्जामिनर इम्प्रेस हो सकता है. आता इयत्ता 9वी, प्रसंगलेखन, आत्मकथन, कल्पना प्रदान. 9th स्टैंडर्ड में 3 टॉपिक पे निबंध पूछा जाता है. प्रसंग म्हणजे काय, तर एखादा प्रसंग, ये प्रसंग लेखन के बारे में हम लोग देखेंगे की दैनंदिन जीवनात आपल्यासमोर अनेक घटना घडत असतात. त्या प्रसंगाचा आपण एक भाग आहोत. तो प्रसंग आपल्या बाबतीत घडला अशी कल्पना करून जेव्हा तो प्रसंग शब्दांकित केला जातो त्याला प्रसंग लेखन असे म्हणतात. अभी देखो, प्रसंग लेखन जो पहला टॉपिक पूछा है ना उन्होंने कि 9th में प्रसंग लेखन भी आ सकता है. प्रसंग लेखन मतलब क्या, एखादी घटना, इंसिडेंट हमारे सामने घटी है और उस इंसिडेंट में मैं भी शामिल था और मैं शामिल हूँ करके वो प्रसंग, वो घटना ॲज इट इज लिखनी है. तर त्या निबंधाला प्रसंग लेखन असं म्हणतात. म्हणजे त्या प्रसंगाला तुम्ही उपस्थित होता. मग त्या लेखनामध्ये अशा प्रकारच्या लेखनात त्यांनी काय सांगितलं बा, अशा प्रकारच्या लेखनामध्ये निरीक्षण शक्तीची खरी परीक्षा असते. निरीक्षण शक्ति मतलब क्या, निरीक्षण शक्ति उन्होंने क्या दिया है, निरीक्षण शक्ति. निरीक्षण शक्ति म्हणजे ऑब्झर्वेशन. मग तुम्ही जे ऑब्झर्वेशन केलेलं आहे त्या बाबतीत तुम्ही काय लिहू शकता, जे ऑब्झर्व केलं बरोबर ते सूक्ष्म निरीक्षण शिवाय वर्णन रसपूर्ण होत नाही. त्यांनी ते सांगितलं की ऑब्झर्वेशन जो तुम लोग वो घटना के टाइम में उपस्थित थे. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं, मी पाहिलेला अपघात मतलब मैंने देखा हुआ ॲक्सिडेंट, मग आपण त्या घटनेला तिकडे उपस्थित होतो असं समजून तो निबंध लिहायचा असतो. प्रसंग लेखन त्याला म्हणतात. सेकंड है आत्मकथन, ऑटोबायोग्राफी. आता मी तिकडे आहे किंवा मग एखाद्या नेत्याचे आत्मकथन, मी स्वतः बोलतोय. आत्म मतलब क्या, बायोग्राफी, स्वतःची ऑटोबायोग्राफी. आत्मचरित्र, आत्मकथन, स्वतः बोलतोय, मी फळा बोलतोय, मी पुस्तक बोलतोय, असं आत्मकथन केलं जातं. त्याला आत्मकथन निबंध म्हणतात.
आणि तिसरा आहे कल्पनाप्रधान. कल्पनाप्रधान म्हणजे काय? सूर्य उगवला नाही तर इमॅजिनेशन. इमॅजिनेशन की खरोखर ही कल्पना करायची आहे. मी पक्षी झालो तर जो तरवाले आते और डॉट डॉट डॉट, इमॅजिनेशन मतलब हम इमॅजिन करेंगे कि हम लोग को, मी पंतप्रधान झालो तर, मैं स्कूल का प्रिन्सिपल बना तो, कळलं? असं प्रसंग लेखन, सॉरी, कल्पना प्रधान मतलब कल्पना इमॅजिनेशनमध्ये हे निबंध लिहायचे आहेत. मग मी तुम्हाला टॉपिक सांगितलेले आहेत. सूर्य उगवला नाही तर, भ्रमणध्वनी नसते तर, भ्रमणध्वनी मतलब मोबाईल, अगर मोबाईल नहीं रहते तो, असे निबंध कल्पनाप्रधान या टॉपिकमध्ये येतात. प्रसंगलेखन, आत्मकथन आणि कल्पनाप्रधान. तर निबंध लेखन कसं करायचं आणि कुठले टाईप आहेत ज्यामध्ये आपल्याला निबंध येऊ शकतो. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून निबंध देणार आहे 2. ते तुम्ही काय करायचे, लिहून घ्यायचे आहेत. निबंध आपण बघणार आहोत. विस्तार निबंधातील त्याचा एक प्रकार बघूया. सूर्य उगवला नाही तर. हा निबंध अवतरण चिन्हामध्ये सुरुवात केलेली आहे. बघूया. अरे चिंटू, चल उठ, किती वाजले बघ. सूर्य डोक्यावर आलाय आणि तू अजून अंथरुणात लोळत पडला आहेस. आईची बडबड सुरूच होती. असा राग आला होता तिचा आणि सूर्याचाही. पण काय करणार, आईलाही बोलू शकत नाही आणि सूर्यालाही नाही. हा सूर्य सुद्धा असा कसा, एकही दिवस विश्रांती घेत नाही आणि दुसऱ्यालाही घेऊन देत नाही. आज रविवार म्हणून झोपायचे ठरवले तर इतक्या लवकर उगवला की मज्जा येईल ना. जर सूर्यच उगवला नाही तर. सगळीकडे छान अंधारच अंधार. सूर्य उगवला म्हणून उठायलाही नको आणि शाळेत सुद्धा जायला नको. मस्त अंथरुणात लोळत पडायचे आणि टी व्ही बघायचा आणि कंटाळा आला की मोबाईलवर गेम खेळायचे. हेही नको झाले की झोपायचे. भूक लागली की जेवायची आणि धम्माल करायची. अभ्यासाची कटकट नाही म्हणजे घरचा अभ्यासही नाही. दिवस रात्र सॉरी सॉरी, फक्त रात्रच. मच्छाच मच्छा. छान चांदण्या रात्री फिरायचे. चंद्रप्रकाशात गच्चीवर बसून गप्पा मारायच्या. अरे काय विचार करतोय मी. चंद्रप्रकाशात गच्चीवर, जर सूर्यच नसेल तर चंद्र तरी कसा असेल आणि चंद्राला प्रकाश कसा मिळेल. कारण शेवटी तोही प्रकाशितच सूर्यामुळे असतो आणि तोही प्रकाशमान बनतो. हे झाले चंद्राच्या बाबतीत. पण जीवन नाही तर पृथ्वीवरील जीवनसृष्टीच नष्ट होईल. सूर्य नसला तर संपूर्ण जीवन नष्ट होईल. सकाळ झाली नाही तर ऑफिस बंद, शाळा कॉलेज बंद, दुकाने बंद, ट्रेन बंद, रिक्षा टॅक्सी बंद. सगळीकडे फक्त शांतता. सगळी माणसं घरातच बसून राहतील. बाबा कामाला गेलेच नाही तर पैसे कुठून मिळतील आणि पैसे नाही तर घर कसे चालणार. आपल्याला खायला प्यायला कसे मिळणार. आपल्या गरजा तरी कशा पूर्ण होणार. अरे बापरे, सूर्य उगवलाच नाही तर त्याचे केवढे दुष्परिणाम होणार याचा विचारच मी सहन करू शकत नाही. नको नको देवा, असे काही घडायला नको. मी पटकन धडपडून उठून बसले आणि खिडकीजवळ जाऊन सूर्याचे दर्शन घेतले. सूर्य नसला तर ही कल्पना सुद्धा करवत नाही.